पारोळा ते मुंढाळा धुळे रस्त्यावर MH03 CP 4511 जळगावहून पेशंट घेऊन नाशिकला जाणाऱ्या अँब्युलन्सचा अचानक ब्रेक फेल झाल्याने मंडळाच्या नाल्यात गेल्याने ड्रायव्हर यांच्या सावधगिरीमुळे तसेच टायर अचानक फुटला म्हणून मोठा अनर्थ टळला। तसेच स्थानिक नागरिकांनी वाहन चालकाला बाहेर काढून त्याच्या जीवास कुठलीही दुखापत झाली नाही। परंतु एका अँब्युलन्समध्ये टायर फुटणं अत्यंत दुर्दैवी बाब आहे, कारण अँब्युलन्समध्ये पेशंट असतं आणि प्रत्येक अँब्युलन्सचे टायर हा तपासला गेला पाहिजे, प्रत्येक टायर हा तपासलाच गेला पाहिजे। तर दुसरा अपघात धुळे सुरत रस्त्यावरील कुसुंबा येथील कॉर्नरला ट्रक काढताना एका धक्का लागल्याने ट्रक रस्त्यावर ठोकला गेलाय, कारण त्या क्रॉसला मालेगाव येताना क्रॉस करताना वाहनधारकांना नाहक त्रास होत आहे। म्हणून त्या ठिकाणी गतिरोधकाची मागणी वाहनधारक करीत आहेत, कारण उन्हाच्या तडाख्यामुळे अनेक वाहनांचे टायर व ब्रेक फेल होण्याचं चित्र दिसत असून याची दखल घ्यावी, तसेच रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची मागणी वाहनधारक करीत आहेत। जळगाव कुठे जात होते? नाशिकहून येत होते. आणि मग टायर कसं काय फुटलंय? काय समजलं नाही अचानक काय झालं. गाडीच्या आधी सर्व्हिसिंग झाली होती का? हा? गाडीमध्ये कोणी पेशंट होता का? नाही पेशंट सोडून आलो पेशंट कुठं? नाशिकला. सरवड घर आम्ही क्राईम न्यूज आलेत। नाशिकला सोडलं. नाशिकला सोडलं। आपण काय ड्रिंक वगैरे घेता? नाही पुढे वगैरे खाता? कुठे करता. बरोबर। तर गाडीच्या टायरची चौकशी झाली होती का अगोदर? टायर तो काय आता टायर चांगले आहे गाडीचे. मग टायर चांगला असताना मग गाडी स्लिप होण्याचं कारण काय? टायर फुटला हो. टायर फुटल्यानंतर गाडी सांभाळली जात नाही. सोडली होती गाडी. बरोबर आहे ना? हो. चालेल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.